पुढच्या बातम्यांकडे वळूयात। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात भूषण यांच्याकडे। भूषण, आहे ना? ओके, नक्कीच गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये जो काही दमदार पाऊस पडतोय त्यामुळे राधानगरी धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। आपण ही तुडुंब भरलेल्या राधानगरी धरणाची दृश्य बघू शकतो। कशा पद्धतीने हे धरण पूर्ण क्षमतेने आता भरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी या सगळ्या धरणाचे स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडले जाण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर या सगळ्या स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती आणि पर्यायाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फुटांवर आहे आणि हे सगळं स्वयंचलित दरवाजेची पाणी बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या नदीची पाणी पातळी देखील वाढणार आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच स्थलांतरित होण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अशाच पद्धतीची परिस्थिती काळमवाडी धरणाची देखील आहे। काळमवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ आहे ती झालेली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता लागलेली होती की राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरते। ते आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। यावेळी काहीसा उशीर झालेला आहे सगळं धरण भरायला पाऊस लांबल्यामुळे, मात्र उशिरा का होईना हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्यामुळे भोगावती काठच्या लोकांना, विशेषतः या सगळ्या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा या निमित्ताने दिलासा एक प्रकारे मिळाला आहे असं म्हणावं लागेल। सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडझाप आपल्याला बघायला मिळते। शहर परिसरात पूर्ण पावसाची उघडीप असली तरी धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडझाप आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एक मोठा दिलासा एक प्रकारे कोल्हापूरकरांना या निमित्ताने मिळाला आहे असं देखील म्हणावं लागेल। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।